आणि रामनामामध्ये तर किती पॉवर आहे हे आपल्याला सांगायला नको. ओके. आणि इस्कॉनमध्ये तर अजून त्याच्या अप्पर लेव्हलला आहे. म्हणजे हं. भक्ती कशी करावी हे आपण तिथून शिकू शकतो. आपल्या पत्रिकेच्या मागे लिहिलेलं असतं पूर्व जन्म कर्मानुसार. म्हणजे शनीची महादशा येते. शनीची 7.5 तुम्हाला येते. हे कशाला येते? हे तुम्हाला शिकवायला येते. हं. ॲक्चुअली आपला भारत देश सगळ्यात जास्त आध्यात्मिक देश देश आहे. आहे. ॲक्चुअली ना न्यूमरॉलॉजी आहे ना तुमचं भाग्य बदलत नाही. ते काय करतं तुमची क्षमता वाढवते. ओके. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का वास्तूसुद्धा ना आता लोकांनी बिझनेस करून ठेवलाय. ज्योतिषसुद्धा बिझनेस करून ठेवलाय. चमत्कार असेल तरच आम्ही नमस्कार करणार बाबा, नाहीतर आम्ही करणार नाही. बरोबर. भगवंतांनी स्त्रीला एक वेगळी शक्ती दिलेली आहे आणि तिला ते सारखं-सारखं जाणवत असतं, की आपल्या घरामध्ये काही नाहीये. दुसरा दोष येतो, घरात भांडणं का होतात? पत्रिका बदलवण्याची पूर्णपणे ताकद भगवंतांकडे आहे. हं. आपली आई जप करायला बसली, तर तो मुलगा 1 दिवस बसणार नाही, 2 दिवस बसणार नाही. तिसऱ्या दिवशी तो बसणार. भगवंत रोज चमत्कार करतात तुमच्या लाईफमध्ये, रोज चमत्कार करतात. तुम्हाला फक्त ते दिसत नाहीत. भगवद्गीतेचा एकच सार आहे, संसार में रहो मगर संसार के मत बनो.